नमस्कार, मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय। रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फूट होण्याच्या उंबरठ्यावर आहे। पाटील कुटुंबातील एक गट भाजपच्या वाटेवर असून शेकापचे माजी जिल्हा सरचिटणीस मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील आणि अन्य काही मोठे नेते येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे। यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे। 14 जानेवारी 1761 हा मराठेशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे। पानिपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या पराक्रमाची भडभडती जखम असली तरी त्यांच्या शौर्याची गाथा म्हणून इतिहासात अजरामर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपतच्या वीरभूमीला भेट दिली आणि या ऐतिहासिक लढाईतील मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मरण केलं। पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी दाखवलेलं शौर्य अनोखं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पानिपत हे मराठ्यांच्या शौर्याचे जिवंत प्रतीक आहे असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं निधन। सोलापूर शहरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर महेश कोटे यांचं वयाच्या 59व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। सोलापुरातील राजकीय वर्तुळात त्यांना मोठे वजनदार नेते मानले जात होते। प्रयागराज येथे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड अडचणीत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर मकोका लावण्यात आलाय। सीआयडीने कराडचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला असून यामुळे कराडच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे। नायलॉनच्या मांजामुळे तरुणाचा मृत्यू। मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग उडवण्याचा उत्साह असताना नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर जीवघेणा ठरत आहे। पाथर्डी परिसरात नायलॉन मांजामुळे एका 23 वर्षीय सोनू किसन धोत्रे या तरुणाचा मृत्यू झालाय। बंदी असतानाही मांजाचा सर्रास वापर सुरू असल्यानं ही दुर्दैवी घटना घडली। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नवीन जिल्ह्यांची निर्मिती। महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार आहे। यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल आणि विकास प्रक्रिया देखील अधिक गतिमान होईल असा सरकारचा विश्वास आहे। राज्याच्या स्थापनेवेळी 25 जिल्हे होते तर 2014 मध्ये पालघर जिल्हा ठाण्यातून वेगळा करण्यात आला होता।